नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत चपात्या. अगदी मऊ होतात या पद्धतीने करून बघा. तर सर्वात आधी आपण घेतलं इथं गव्हाचं पीठ. त्याच्यानंतर इथं थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे. चवीपुरता मीठही घालायचं आहे आणि छान असं मऊसर आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ. परत आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून परत हे 2 मिनटं मळून घ्यायचं आहे. याच्यानंतर आपण थोडा वेळ ह्याला रेस्ट देऊ. थोडा वेळ रेस्ट दिल्यानंतर छान होतं पीठ, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला परत तेल लावून घ्यायचं आहे, हाताला चिकटत नाही पीठ. याच्यानंतर आपण एक छोटासा गोळा घेऊ आणि त्याची चपाती लाटू. इथं मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं आहे, याच्यावर आपल्याला लाटायची आहे पोळी. याच्यानंतर आपल्याला पोळी मोठी लाटून घ्यायची आहे. त्याच्यानंतर थोडंसं तेल लावून आपला सगळीकडे लावून घ्यायचं आहे चांगलं तेल. याच्यानंतर आपल्याला पोळी फोल्ड करायची आहे. त्याच्यानंतर थोडंसं परत तेल लावायचं आहे. परत फोल्ड करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं छान परत गव्हाचं पीठ थोडं घेऊन छान मोठी लाटून घ्यायची आहे पोळी. याने पदर छान सुटतात आतून. पोळी पण छान फुगते, दिवसभर नरम राहते पोळी. तर इथं आपण थोडं पॅनमध्ये तेल घेतलं आहे. पॅन चांगला तापला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला तिथं पोळी टाकायची आहे. त्याच्यानंतर परत आपण थोडं तेल लावू आणि छान दोन्ही बाजून आपल्याला खरपूस भाजून घ्यायची आहे.